नमस्कार, स्वागतम सुस्वागतम. 70-70 स्पोर्ट कट्टा शाखेच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध खेळाडूंशी आपण गप्पा करतोय, त्यांच्या कारकिर्दीचा आढावा घेतोय, त्यांच्याशी पुन्हा एकदा एक नवीन ओळख सुद्धा करून घेतोय. आज सुद्धा आपल्या समवेत एक खेळाडू आहे आणि ज्यांचा अनुभव आपल्या सर्वांना ऐकण्यासारखा आहे. कौन बनेगा करोडपतीच्या सेटवर अमिताभ बच्चनजी यांच्याकडून आपण कविता ऐकली होती. लहरों से डरकर नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. गेली 30 वर्ष सिंधुदुर्ग जिल्ह्यातील टेनिस क्रिकेटवर, लेदर क्रिकेटवर आपल्या प्रयत्नातून आपल्या नावाचा ठसा ज्यांनी उमटवलाय असा खेळाडू आपल्या समवेत आहे. मॅन फ्रॉम शिरोडा, किरण परब. किरण, नमस्कार. 70-70 स्पोर्ट कट्टा शाखेच्या वतीने आपलं मनपूर्वक स्वागत. किरण, ऐकायचंय गेल्या 30 वर्षात या टेनिस आणि लेदर क्रिकेटचा अनुभव तू घेताना क्रिकेट कारकिर्दीची सुरुवात आणि या कारकिर्दीमध्ये तू जिंकलेली बक्षिसं, तू गाजवलेली मैदानं, आलेले अनुभव, या सगळ्याबद्दल आम्हाला ऐकायचंय. पण सुरुवात करूया तुझ्या शालेय जीवनातील क्रिकेटपासून आणि तुझ्या कॉलेज जीवनाच्या खर्डेकर कॉलेजच्या मैदानाच्या क्रिकेटपासून. इतर प्लेयरांप्रमाणे माझी सुरुवात अंडरआर्मने सुरुवात झाली. त्याच्यानंतर माझा जो रामपुरुष शिरोडा संघ होता वाड्याचा, त्या संघातनं खेळलो. त्यानंतर आश्चर्य नंबर 11 या संघात मी बरीच वर्ष खेळलो. आणि त्याच्यानंतर शिरोडा टाऊन, वेंगुर्ला टाऊन आणि कॉलेज जीवनात सांगायचं तर 3 वर्ष आम्ही सतत फायनलला खेळलो आणि मुंबई इथे लेदर बॉल खेळलो आहे. अनेक संघ किरण आजपर्यंत तुझे झालेत आणि अर्थातच यामागे तुझा फिटनेस कारणीभूत आहे, ज्याबद्दल आपण थोड्या वेळाने ऐकणारच आहोत. पण वेगवेगळ्या संघातून खेळण्याचा वेगवेगळा अनुभव असावा. स्वतःच घरचा संघ रामपुरुष, त्यानंतर आश्चर्य नंबर 11 शिरोड्याचा तेव्हाचा नंबर 1 संघ आणि सिंधुदुर्गातील पहिला संघ ज्याने गोवा राज्यात जाऊन 1 लाखाचं बक्षीस पहिल्यांदा जिंकलं होतं, सदा स्पोर्ट. तर खास करून सदा स्पोर्ट या संघातील अनुभव कसा होता? आश्चर्य नंबर वेंगुर्ला टाऊन झाल्यानंतर मी सदा स्पोर्ट संघातनं खेळायला सुरुवात केली. तेव्हा सदा स्पोर्टमध्ये मी आणि आशिष शिरोडकर जास्त करून जायचो. मी आशिष, देवगडमधून अमोल मिस्त्री, गोव्यातले 2-3 खेळाडू असायचे म्हणजे दत्ता नाईक, संजय नागवेकर, समीर ठाकूर, राधाकृष्ण पेडणेकर, सुधीर पालेकर, नरेश परब म्हणून एक लेफ्टी गोलंदाज होता. चांगली टीम झाली होती तयार आणि आम्ही बऱ्याच टुर्नामेंट मारल्या होत्या तेव्हा. बरोबर. आणि या संघाबरोबर आवर्जून नाव घ्यावं वाटतं ते केरवाडा संघाचं. आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचा नंबर 1चा संघ, संपूर्ण जिल्ह्यातील नव्हे तर महाराष्ट्रातील सगळ्यात जास्त शिस्तबद्ध संघ. एक वेगळी शिस्त केरवाडा संघाची. आणि केरवाडा संघाचं वैशिष्ट्य होतं की शक्यतो या संघात बाहेरचा खेळाडू दिसत नव्हता. अजूनही अगदी क्वचित या संघात बाहेरचे खेळाडू दिसत आहेत. पण याला अपवाद मात्र किरण परब होता. काय होतं त्याच्या मागचं रहस्य? मी चांगला खेळत होतो तेव्हा आणि केरळ संघात किशोर भगत, नाना नाईक वगैरे खेळताना गोपाळ भट्टाने आत्ताच पदार्पण केलं होतं संघात आणि देवगडला टुर्नामेंट होती. मला किशोर भगतने विचारलं होतं, म्हणजे खेळायला बोलवलं होतं आणि मी तेव्हा त्या विजय संघातनं पहिल्यांदा, म्हणजे जेव्हा विजय संघात कोण असा बाहेरचा खेळाडू खेळताना दिसत नव्हता कधी, त्यांनी कधी बाहेरचे खेळाडू घेतले नव्हते. पण मला त्या संघात खेळण्याचा चान्स मिळाला आणि तेव्हा आम्ही तिकडे बहुतेक माझ्या मते फायनल मारली होती आम्ही ती. आणि तेव्हा थ्रो बॉलिंग चालायची जास्त करून आणि गोपाळ भट्टा तेव्हा थ्रो बॉलिंग टाकायचा आणि जवळजवळ 2 मॅच असे झाले होते की लास्ट ओव्हरपर्यंत आले होते आणि गोपाळ भट्टाने त्या 2 मॅचमध्ये लास्ट ओव्हर टाकून त्या मॅच जिंकून दिल्या होत्या. बरोबर. गोपाळ भट्टा, कारण त्यावेळी 15 वर्षाच्या कोणाचा जो नियम होता तो जिल्हा स्तरावर आणि महाराष्ट्रात तेवढा वापरला जात नव्हता आणि तेव्हाची गोलंदाजी शैलीच खूप वेगळी होती. सिंधुदुर्गातील या मातब्बर संघातून तू खेळलास, म्हणजे वेंगुर्ला तालुक्यातील, आणि कुडाचा नंबर 1चा तत्कालीन संघ म्हणजे यंग बॉयज कुडा, या संघातून सुद्धा तू खेळलास. तर यंग बॉयज मधून खेळण्याचा अनुभव कसा वाटला? तेव्हा आमची एंट्री झाली नव्हती. मी ज्या संघात खेळत होतो एंट्री नव्हती आणि किशोर शेलटकरने मला आणि आशिषला
खेळण्याचं आपल्या संघातनं खेळण्यासाठी बोलवलं होतं. आणि त्या वर्षी आम्ही ती कुडा मैदानावर फायनल मारली होती. बरोबर. आणि यंग बॉयज कुडाळ संघाच्या शिरपेचा जो तुरा खोला होता यशस्वी विजेतेपदाचा, त्याच्यात तुझा मोलाचा वाटा होता. सिंधुदुर्गातील या संघांबरोबरच डॅझलिन गोवा आणि पॉलिटिक्स म्हापसा गोवा राज्यातील हे 2 मातब्बर संघ, या संघातून सुद्धा तू खेळलायस. पॉलिटिक्स संघ म्हणजे जेव्हा डॅझलिनचा संघ होता त्याच्या अगोदर पॉलिटिक्स संघ होता. हे दोन्ही संघ तेव्हा होते, पण पॉलिटिक्समध्ये मी आणि आशिष शिरोडकर जास्त करून जायचो. म्हणजे राजेश वांगणकर वगैरे तेव्हा त्या पॉलिटिक्समध्ये खेळायचे. आणि डॅझलिनमधून सुद्धा मी आणि आशिष, म्हणजे शिरोडातनं जास्त करून मी आणि आशिष जायचो तिकडे. संजय नागवेकर वगैरे चांगली टीम होती. त्या टीममध्ये आम्ही बेळगावला पण आम्ही त्यांच्यातनं खेळलो. मी आशिष, गोपाळ वगैरे सगळेजण. एक चांगला संघ होता. आणि बेळगावचा उल्लेख आला. कर्नाटकची बरीच मैदानं तुझ्यासाठी खूप लकी आहेत ठरली, त्याबद्दल सुद्धा ऐकायचं आहे. हा वेगवेगळ्या संघांचा प्रवास झाल्यानंतर अनेक मैदानं तुझ्यासाठी लकी ठरलीत. अनेक मैदानावर किरण परब हे नाव तू तुझ्या कर्तृत्वाने छापून ठेवलंस. आवर्जून आठवते ती कणकवली मुंडेश्वर मैदानाची स्पर्धा, बाजारपेठ मित्रमंडळाची. या स्पर्धेत तू मालिकावीर ठरला होतास. कशी होती ती स्पर्धा? एक जास्त प्रेक्षक असणारी ती स्पर्धा आहे. ती भरपूर प्रेक्षक असतो त्या याच्यात मुंडेश्वर मैदानावर. आणि सेमीफायनलचा काहीतरी सामना होता, डॅझलिन बरोबर होता. आणि मी चांगली फलंदाजी केली होती. आणि फायनलला बहुतेक कोल्हापूर संघ होता तिकडे. त्या संघाबद्दल आम्ही हरलो होतो. ते वैभव जाधवने चांगली गोलंदाजी केली होती त्या ह्याच्यात पूर्ण सिरीजमध्ये. आणि मालिकावीर म्हणून माझी निवड झाली होती. बरोबर, ती मालिकावीर होती. त्याचबरोबर रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सुद्धा तुझ्या कामगिरीची झलक सगळ्यांनीच पाहिली. अजूनही सर्वांना ती कामगिरी आठवते. तुला काय काय आठवतं रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीबद्दल? रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफीमध्ये पण आम्ही खेळलो, पण मी जास्त कामगिरी अशी काय केली नव्हती. खेळलो होतो. एक जास्त प्रेक्षक असणारी ती स्पर्धा होती, डेनाई स्पर्धा व्हायची ती. रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये काहीतरी तुझ्याकडून अपुरं राहिलं होतं, पण ते अपुरं कार्य शिरसी म्हणजे कर्नाटकात पूर्ण झालं होतं. ज्या स्पर्धेत अंतिम सामनावीर, उत्कृष्ट फलंदाज, मॅन ऑफ द सिरीज अशी जवळपास सगळी मोठी बक्षिसं शिरसीच्या मैदानावरून तू तुझ्या नावावर केली होतीस. त्या स्पर्धेबद्दल थोडंसं तू बोलावंस. शिरसी इथे स्पर्धा झाली होती, कारण त्या साईडला ज्या स्पर्धा होत्या त्या 15 ओव्हर वगैरे, म्हणजे ती माझी म्हणजे तिकडे खेळण्यासाठी बॅट्समॅनला सेट होण्यासाठी वेळ असतो. चांगली स्पर्धा होती. जवळजवळ म्हणजे आम्ही जवळजवळ 5-6 दिवसांचा मुक्काम होता. मोठी स्पर्धा झाली होती. देवीदास कुपल, गोपाळ, मी, गोव्यातले संदेश ठाकूर, समीर ठाकूर होता, नाना नाईक, किशोर भगत. आणि दोन्ही म्हणजे फलंदाजी पण चांगली केली होती आणि गोलंदाजी पण चांगली केली होती. आणि त्या ह्याच्यात मला मॅन ऑफ द मॅच, मॅन ऑफ द सिरीज आणि बेस्ट बॅट्समॅनची तीन ट्रॉफी मिळाली. ती सर्वात म्हणजे लक्षात राहणारी स्पर्धा आहे माझी. बरोबर. आणि त्याचबरोबर अजून आमच्या सगळ्यांच्या लक्षात आहे ते कारवारचं मैदान, जे मैदान तुझ्यावर खूपच खुश आहे. कारवारच्या मैदानावर काही अर्धशतकं तुझ्या नावावर आहेत. कारवार आहे ते म्हणजे कारवारचे संघ कायम चांगलेच असतात. तिकडे मुंबई, कोल्हापूर, बेळगावचे संघ येतात. आणि गेल्या वर्षीच मला वाटतं लागोपाठ मी 2 अर्धशतकं मारली होती तिकडे. आणि जी कुमटा इथे स्पर्धा झाली होती त्याच्यात मी मॅन ऑफ द सिरीज, म्हणजे तेव्हा दाजी नाईक वगैरे सगळे चांगले फलंदाज, गोलंदाज चांगले होते. आमची टीमच चांगली होती तेव्हा आम्ही ती जिंकलो होतो स्पर्धा. बरोबर. त्याबरोबरच सर्वांच्या हृदयात कोरून ठेवलेली एक स्पर्धा जी तुम्ही जिंकलात, कृष्णा सातपुतेच्या संघाविरुद्ध मिळवलेला विजय हरमलच्या मैदानावर, गोमंतक भूमीवर, म्हणजे सिंधुदुर्गाच्या बाहेर जाऊन 1,55,000 रुपयांची ती मोठी स्पर्धा होती. आणि सगळ्यांचं स्वप्न होतं कृष्णा सातपुतेच्या समोर खेळावं, त्याच्या समवेत खेळावं, त्याच्या विरोधात खेळावं. आणि त्याहीपेक्षा मोठं स्वप्न की त्याच्या विरोधात खेळून जिंकावं. आणि हे स्वप्न सिंधुदुर्गाच्या काही खेळाडूंनी पूर्ण केले. त्यामध्ये किरण परब आहे. तो किरण परब कसा होता? जी आम्ही स्पर्धा जिंकलो त्याच्या आदल्या वर्षी ती स्पर्धा आम्ही फायनलला त्यांच्याबरोबर हरलो होतो. आणि त्या स्पर्धेत जी स्पर्धा जिंकलो त्या स्पर्धेत मला अजून आठवतं की कृष्णा सातपुतेची विकेट मी काढली होती. सागर नाईकने मिड विकेटला झेल घेतला होता त्याच्यात. आणि त्या मॅचमध्ये
विजयी धाव पण मीच घेतली होती, मला अजून आठवतं. त्या मॅचचा मी मॅन ऑफ द सिरीज, म्हणजे माझ्या लक्षात राहणे 1.5 लाखाची माझ्या जीवनातली मोठी स्पर्धा होती ती जिंकलेली. अगदी बरोबर. या स्पर्धेबद्दल सुनील मालवणकर आणि गोपाळ भट्टा ह्या दोघांनी सुद्धा भरभरून बोललं होतं. त्यावेळी संघ 40 धावांचं टार्गेट होतं आणि कृष्णा सातपुतेच्या विरोधात 40 धावा त्या काळी त्या गोलंदाजीच्या समोर जमवणं खूप कठीण होतं. सुनील मालवणकर आणि सलामीचे फलंदाज लवकर बाद झाले होते, पण गोपाळ भट्टा आणि किरण परब या जोडीने शेवटी एकेरी धावा आणि दुहेरी धावा सिंगल डबल्स घेऊन 40 धावांचं टार्गेट पूर्ण केलं होतं आणि त्या यशस्वी संघाचा कर्णधार किरण तू होतास. गोवा राज्यातील कर्नाटकातील मैदानात तू गाजवलीस आणि आता परत एकदा सिंधुदुर्गच्या मैदानांकडे येऊया. सिंधुदुर्गातील काही मैदानांवर तुझी एक विशेष ओळख आहे आणि त्यामधील एक सर्वात देखणं मैदान अर्थात सावंतवाडी जिमखाना मैदान. या मैदानावर सुद्धा एक तुला मोठी ट्रॉफी बक्षीस म्हणून मिळाली होती. त्या स्पर्धेची आठवण आम्हाला ऐकायची. सावंतवाडी जिम आहे पोलीस मैदानावर स्पर्धा झाली होती. खूप काळोख पडला होता, पण आम्ही त्या काळोखात पण ती स्पर्धा जिंकली होती. आणि सर्वात म्हणजे जेव्हा माझ्याजवळ ज्या ट्रॉफी आहेत त्याच्यात सगळ्यात मोठी ट्रॉफी जी सिरीजची आहे ती त्या मैदानावर मला मिळाली होती. बरोबर, सगळ्यात मोठी ट्रॉफी. आणि त्याचबरोबर तुझं सगळ्यात जास्त कौतुक झालं होतं कुडाळमध्ये मनसेच्या स्पर्धेमध्ये. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्पर्धा झाली होती आणि या स्पर्धेचा मॅन ऑफ द सिरीज तू होतास, मालिकावीर होतास. ती स्पर्धा तू कशी गाजवलेलीस? प्रिन्स समादेवीची स्पर्धा ज्या व्हायच्या त्या म्हणजे आम्ही या 4-5 वर्षात जिंकू शकलो नाही. देवेंद्र नाईकचं जे स्वप्न होतं, जे म्हणजे ती स्पर्धा कुडाळ हायस्कूलच्या मैदानावर जिंकण्याचं स्वप्न होतं त्याचं, पण जी मनसेची स्पर्धा झाली होती ती आम्ही तेव्हा जिंकलो होतो. तेव्हा आमच्यात बाहेरचे म्हणजे संजय नागवेकर होता वाटतं बाहेरचा, समीर ठाकूर होता आणि ती स्पर्धा आम्ही जिंकलो आणि त्या ह्याच्यात मी मॅन ऑफ द सिरीज होतो. आणि त्याचबरोबर किरण, एक तुझी खेळी आमच्या सगळ्यांच्या हृदयात आहे, अजूनही ती आठवली की अंगावर शहारा उभा राहतो. ओरसमध्ये जी स्पर्धा झाली होती, 24 धावांची गरज होती शेवटच्या षटकात, 24 धावा आणि या 24 धावा फक्त 4 चेंडूत सलग 4 षटकारांनी तू पूर्ण केलेल्यास. त्या सामन्याबद्दल सुद्धा थोडंसं आम्हाला तू सांगावंस. त्या स्पर्धेत मी किशोर आणि कोणतरी शिरोड्यातले खेळाडू होतो. आम्ही कुडाळच्या संघातनं खेळायला गेलो होतो तिकडे. फायनलचा सामना होता, कणकवली बरोबर सामना होता आणि शेवटच्या मी आणि किशोर याच्यावर ग्राउंडवर होतो. शेवटच्या षटकात 24 धावांची गरज होती. पहिला चेंडू मी मारला आणि धाव घेण्याची धावलो होतो, पण किशोरने धाव घेतली नाही. मला सांगितलं की लेफ्टी गोलंदाज असल्यामुळे त्यांनी सांगितलं की पूर्ण ओव्हर तुला खेळायची आहे, म्हणून स्ट्राईकवर मीच होतो पुन्हा. आणि लेफ्टीला थोडा ॲडव्हान्टेज होता, वारा पण होता आणि सलग 4 चेंडूत मी 4 षटकांवर ती स्पर्धा जिंकून दिली होती. बरोबर, अजूनही सर्वांना ती स्पर्धा आठवते. ते सलग तुझे 4 षटकार आणि अजूनही बऱ्याच स्पर्धा आहेत ज्या आम्हाला सर्वांना आठवत आहेत. 2019 हे वर्ष तुझ्यासाठी अजून वेगळं होतं. वेंगुर्ला कॅम्प, सगळ्यांचं लाडकं मैदान. या मैदानावर छत्रपती चषक रंगला होता 2019 आणि फ्रँचायझी स्पर्धा असते. वेंगुर्ला तालुक्यातील युवा खेळाडूंना घेऊन ती स्पर्धा होते आणि जे 8 संघ या स्पर्धेत होते त्या 8 प्रत्येक संघात 1-1, 2-2 आयकॉन आणि मोठे खेळाडू होते. तुझा एकमेव असा संघ होता ज्या संघात सगळेच ज्युनियर खेळाडू होते आणि अशा खेळाडूंना घेऊन तू अंतिम फेरीपर्यंत पोहोचला होतास. उपविजेतेपद तू तुझ्या संघाच्या नावावर केलेलंस. या स्पर्धेबद्दल आणि त्या संघाबद्दल थोडंसं ऐकायचं आहे मला. त्या स्पर्धेत माझ्याच संघात फक्त नवीन सगळे खेळाडू होते. 2-3 आम्ही जुने खेळाडू सोडलो तर पूर्ण संघ नवीन होता. त्याच्यात गीतेश म्हणून एक फलंदाज होते, त्यांनी चांगली फलंदाजी केली होती आणि ग्लेनची गोलंदाजी, त्यामुळे ते आम्ही स्पर्धेत अंतिम फेरीपर्यंत पोहोचू शकलो. बरोबर, गीतेश आणि ग्लेन फर्नांडिस जो 2018च्या छत्रपती चषकात बेस्ट इमर्जिंग प्लेअर होता आणि 2019 मध्ये बेस्ट फिल्डर ठरला होता. आणि त्या संघातून ग्लेन तुझ्या संघातून खेळला होता. ग्लेनकडून सुद्धा आमच्या खूप अपेक्षा आहेत आणि तुझं मार्गदर्शन ग्लेनला मिळालंय. बघूया येत्या काही कालावधीत ग्लेन सुद्धा आपल्या नावाचा ठसा सिंधुदुर्गाच्या भूमीवर नक्कीच उमटवेल. या स्पर्धांबरोबरच तुझ्याकडे बघून तुझं वय किती आहे हा प्रश्न विचारावा वाटत नाही, पण बोलता बोलता कळेल की शिरोड्यात स्पर्धा झाली होती 2019 मध्ये. उत्कृष्ट फलंदाजाचा बहुमान तुला मिळाला होता आणि ही स्पर्धा होती 40 वर्षाच्या वरील. म्हणजे आमच्या प्रेक्षकांना पण कळेल की किरणचं वय 40-40+ आहे. नेमकं ते किती आहे हे सध्या तरी आपण गुलदस्त्यात ठेवूया, पण तो अनुभव बेस्ट बॅट्समन अबव्ह 40.
शिरोडा स्पर्धा आली. माझं वय आता 45 आहे. त्या स्पर्धेत सुद्धा मी चांगली कामगिरी केली होती. आशिष शिरोडकर, नाना नाईक, सगळे राजन घाटोळ होता त्या स्पर्धेत. आणि त्या स्पर्धेत आम्ही फायनलला बहुतेक वेंगुर्ला काही कणकवली संघाला काहीतरी हरवलं होतं. आणि त्याचबरोबर वेंगुर्ल्यात सुद्धा एक 40 वर्षाच्या वर स्पर्धा झाली होती आणि या स्पर्धेचा तू मॅन ऑफ द सिरीज होतास. तर मला तर वाटतं की 40 वर्षाच्या वर स्पर्धा फक्त किरण परबसाठीच भरवल्या जातात की काय असं वाटायला लागलं. तर मॅन ऑफ द सिरीज वेंगुर्ल्याच्या मैदानावर ती स्पर्धा पण त्या स्पर्धेत आशिष शिरोडकरने पण चांगली कामगिरी केली होती. आशिष शिरोडकर, माझा मित्र एक सतीश डोंगरे, मायकल, नाना नाईक, राजन घाटो, हेच म्हणजे जे शिरोड्यातले चांगले प्लेयर आहेत ते सर्वजण त्या संघात होते आणि माझी चांगली कामगिरी झाली होती. किरण, आवर्जून विचारायला आवडेल की इतर स्पर्धा खेळणं, व्यावसायिक स्पर्धा खेळणं आणि वयोगटाची स्पर्धा खेळणं म्हणजे 35 वर्षाच्या वर म्हणा किंवा 40 वर्षाच्या वर खेळणं, या दोघांमध्ये डिफरन्स काय असतो आणि या अशा स्पर्धेसाठी वेगवेगळी काय तयारी करावी लागते? इतर स्पर्धेत खेळताना प्रत्येक संघाकडे चांगले बॅट्समन असतात, बॉलर असतात, त्याच्यामुळे काय जास्त टेन्शन वगैरे नसतं. पण 40 वर्षाकडे कसं जास्त करून कोण खेळत नसतात टचमध्ये कोण, म्हणजे जो संघात म्हणजे आशिष शिरोडकर, मी, तसे नाना नाईक, ते खेळणारे फक्त जास्त म्हणजे त्यांच्याकडून अपेक्षा असते जास्त करून, बाकीच्या खेळाडूंकडून जास्त अपेक्षा नसते. त्याच्यामुळे 40 वर्षावरील स्पर्धा खेळणे जरा म्हणजे स्वतःवर थोडा हे करून खेळावं लागतं. स्वतःवर विश्वास पाहिजे, एक आपला फिटनेस पाहिजे आणि इतर खेळाडूंवर डिपेंड राहण्यापेक्षा स्वतःवर जास्त आधी आत्मविश्वास ठेवावा लागतो. कदाचित 40 वर्षाच्या वर जे काही खेळाडू पुढे मागे खेळणार आहेत हे ऐकत असतील, त्याने आवर्जून आपल्या डोळ्यासमोर किरणचा आदर्श ठेवायला हरकत नसावी. किरण, तुझ्या जीवनातील चांगल्या खेळींबद्दल आपण ऐकलं. अशी एखादी खेळी, असा एखादा सामना जो विसरून जावा, पुसून टाकावा, अशी एखादी कटू आठवण आहे का? कुडाळच्या मैदानावरील आठवण सांगतो मी. अशा आठवणी खूप आहेत. गोलंदाजीच्या बाबतीत अशा खूप आठवणी असणार. मी एक आठवण सांगतो ती म्हणजे क्वार्टर फायनल का सेमीफायनलचा सामना होता. बांदा संघाबरोबर सामना होता. शेवटच्या षटकात काहीतरी 7 धावा पाहिजे होत्या त्यांना आणि मी 5 बॉलपर्यंत चांगली कामगिरी केली. त्यांना 3 का 4 धावा दिल्या होत्या आणि शेवटच्या षटकात शेवटच्या ओव्हरमध्ये शेवटच्या बॉलला 4 धावा पाहिजे होत्या आणि 5व्या बॉलला विकेट गेली. 6व्या बॉलसाठी हुसेन मकानदार आला होता खेळण्यासाठी. एकच बॉल खेळणार होता आणि शेवटच्या बॉलसाठी 4 रन्स पाहिजे होते आणि त्यांनी मला मिड विकेटला षटकार मारला होता. ती एक कटू आठवण माझ्या लक्षात आहे. अर्थात कदाचित कुडाळ स्कूलच्या मैदानावर मिड विकेटची सीमारेषा थोडीशी जवळ असावी आणि तरीही जवळ असली तरी हुसेन मकानदार यांचं कर्तृत्व मात्र आपण डोळे झाक करून चालणार नाही. खूप मोठं नाव आहे आणि बांदा संघासाठी हुसेन मकानदार यांनी खूप मोठी कामगिरी केली. त्यामुळे किरण, जरी ती खंत असली तरी तो षटकार हुसेन मकानदारने मारला होता, ही सुद्धा एक चांगली आठवण आहे. त्याचबरोबर अनेक मैदानावर अनेक स्पर्धा खेळल्या, जिंकल्या. काय वाटतं, खंत काय आहे? कुठची स्पर्धा जिंकायची राहिली? जो चषक उचलायला तुझे हात, तुझं मन, तुझं शरीर आतुर आहे? तर सध्याच्या घडीला म्हणजे आम्ही बरीच वर्ष प्रिन्स समादेवीचा फायनल जिंकलो नाही. फायनलला गेलो आहोत पण बरीच वर्ष जिंकलो नाही. म्हणजे देवेंद्र नाईकसाठी ती प्रतिष्ठेची स्पर्धा आहे. ती जिंकण्यासाठी देवेंद्र नाईक आम्हाला सांगत असतो म्हणजे ती स्पर्धा जिंकली पाहिजे. पण अनेक वेळा आम्ही बाहेरचे खेळाडू आणले, आम्ही स्वतः खेळलो, पण ती स्पर्धा जिंकायला मिळाली नाही. ती एक मोठी खंत आहे. किरण, अजून खूप करिअर शिल्लक आहे आणि लवकरच तुम्ही ती स्पर्धा जिंकावी. देवेंद्र नाईक यांना तो चषक तुम्ही गिफ्ट करून द्यावा, ही आमची सगळ्यांची इच्छा आहे. नक्कीच परमेश्वराच्या कृपेने ती इच्छा पूर्ण होईल. क्रिकेटची कारकीर्द आपण तुझी बघतोय आणि ही क्रिकेटची कारकीर्द बघतानाच मोलाचा वाटा असतो तो आपल्या परिवाराचा. आणि मला तुझ्या वडिलांबद्दल ऐकायला आवडेल. कैलासवासी गुंडू परब, शिरोडा गावचं सरपंचपद त्यांनी भूषवलंय. तर तुझ्या बाबांचा, तुझ्या आईचा, तुझ्या परिवाराचा तुझ्या वाटचालीत कसा वाटा आहे? मी जेव्हा कधी पण खेळायला जायचो तेव्हा घरातनं कधी मला जाऊ नको म्हणून असं कधी वडिलांनी सांगितलं नाही. वडील मॅच वगैरे म्हणजे वडिलांना क्रिकेटची आवड होती, मॅच वगैरे बघायचे ते टीव्हीवर वगैरे, पण त्यांनी मला जाता म्हणजे कधी खेळू नको असं सांगितलं नाही. जेव्हा मी खेळायला जायचो तेव्हा ते म्हणजे माझ्या मित्रांजवळ चौकशी करायचे म्हणजे काय झालं मॅचचं, काय जिंकले हरले वगैरे. आणि जेव्हा आम्ही फायनलला
म्हणजे ज्यावेळी मी म्हणजे 2-3 वर्ष अगोदर, म्हणजे जेव्हा 7-8 वर्ष जेव्हा खेळत होतो, जेव्हा आम्ही फायनलला जायचो, म्हणजे 80% माझ्याजवळ काही ना काही ट्रॉफी मला मिळत होती तेव्हा. आणि एक खाजगी प्रश्न विचारावा असं वाटेल, किनारपट्टी भाग म्हटला की मासे हे आमचं सगळ्यांचंच प्रमुख अन्न आहे, आणि मला असं कळलंय की किरण परब मासे खात नाही. थोडीशी माझ्यासाठी तर शॉकिंग आहे. काय याच्यामागे काही कारण आहे की नाही? मला आठवत नाही. आई वगैरे सांगायची, म्हणजे मी पहिल्यांदा मासे खात होतो, पण जेव्हा मला आठवतं तेव्हा मी कधी मासे खाल्लेले मला आठवत नाही. पण समजा आम्ही जर जेवायला आलो तुझ्या घराकडे, तर आम्हाला मासे मिळतील की? नक्कीच मिळतील. नक्की. म्हणजे जाऊया कधीतरी किरणच्या घरी. शिरोडासारख्या निसर्गरम्य ठिकाणी किरणचं घर आहे. मासे खायला, किरणशी गप्पा करायला सुद्धा आपण परत एकदा जायचंय. किरण, शिरोड्यामध्ये तुझी क्रिकेटची कारकीर्द बहरली आणि आता व्यावसायिक कारकीर्द सुद्धा शिरोड्यामध्ये तुझी चालू आहे. क्रिकेट, करिअर, व्यवसाय, परिवार या सगळ्याबरोबर जी रोजीरोटी ज्याला म्हटलं जातं, याच्यावर आपण कसा लक्ष केंद्रित करावा, युवा खेळाडूंना सुद्धा तुझ्याकडून हे ऐकायचं आहे. मी म्हणजे क्रिकेटच खेळायला सुरुवात केली. त्याच्यानंतर मी 5-6 वर्ष, कोणाला तुम्हाला माहीत नसेल कदाचित, मी जिल्हा बँकेत कामाला होतो. 6 वर्ष मी जिल्हा बँकेत काम केलं. त्याच्यानंतर गोव्यात 2-3 वर्ष काम केलं आणि लग्न झालं, मुलगा झाला. त्याच्यानंतर मी माझा शॉप चालू केला नेल स्पोर्ट या नावाने, आणि हा व्यवसाय माझा आता सध्या आहे. नेल स्पोर्टच्या माध्यमातून तुझा व्यवसाय चालू आहे. अजून एक प्रश्न तुला विचारायला मी खूपच आतुर आहे. आपण ऐकलं सुनील मालवणकर फलंदाज म्हणून सगळ्यांना माहिती आहे, पण त्याची सुरुवात सुद्धा गोलंदाज म्हणून झाली होती, किंवा निखिल परबची सुरुवात गोलंदाज म्हणून झाली होती. गोपाळ बटा आज यशस्वी कर्णधार म्हणून आहे, त्याच्या कारकिर्दीची सुरुवात सुद्धा गोलंदाज म्हणून झाली होती. आणि किरण परब उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज म्हणून सगळ्यांना माहिती आहे. पण किरण परब सुरुवातीला विकेट किपिंग खूप चांगली करायचा, पण ती विकेट किपिंग करताना एक अपघात घडला. काय होता तो अपघात? गोलंदाज फलंदाजाप्रमाणे मी पहिल्यांदा जेव्हा आश्चर्य नंबर 11 मध्ये खेळत होतो, तेव्हा मी विकेट किपिंग करत होतो. आणि नितकारी शिरोडाचं जे मैदान आहे तिकडे खेळताना माझ्या हातावर बॅट बसली होती आणि 6 टाके पडले होते. आणि पहिल्यांदा माझ्या डोक्यावर इकडे बॅट बसली होती, म्हणजे रामपुरुषच्या मैदानावर मी खेळत होतो, आणि इकडे पण मला 4 टाके पडले होते पहिल्यांदाच. आणि त्यानंतर विकेट किपिंग बंद झाली की विकेट किपिंग चालूच होती? त्याच्यानंतर फ्रेंडशिप चॅनलमध्ये आल्यानंतर थोडा म्हणजे गोपाळ बट्टा जास्त किपिंग करतो मी, थोडीफार तो नसताना मी करायचो किपिंग. त्या गोपाळ बटाचा एक ठरलेली गोष्ट आहे, जेव्हा गोलंदाज मार खायला लागतो किंवा एखादी विकेट पडत नाही, तेव्हा गोपाळ बटाने विकेट किपिंग सोडलेली असते आणि त्या जागेवर किरण आलेला आपण बऱ्याच वेळा अजूनही पाहतो. क्रिकेटच्या मैदानावर वेगवेगळे तोटके ज्याला म्हटलं जातं, कदाचित हा प्रकार त्यातला असावा. किरण, अनेक संघ, अनेक खेळाडू, अनेक स्पॉन्सर तू बघून झालेस. या सर्वांमधून जर एक ड्रीम 11 निवडायचा झाला, किरण परबचा ड्रीम 11, तर या ड्रीम 11 मध्ये कोण कोण आहेत? ड्रीम 11 मध्ये मी पहिलं नाव घेईन ते म्हणजे माझा जुना सहकारी सागर नाईक, चांगली फलंदाजी करायचा. त्याच्यानंतर दाजी दुरत, गोपाळ बट्टा, अक्षय घाटवळ, दाजी नाईक, गणेश कुबर, सँडी, आणि गोलंदाज ग्लेन, गौरव कांबळे आणि माझा मित्र आशिष शिरोडकर. किरण, जेवढी नावं घेतलीस त्या सगळ्यांची मुलाखत घ्यायला मी खूप आतुर आहे. एवढी गुणीही नावं आहेत, म्हणजे सँडी कुंडेकर म्हणा, गणेश कुबर, आशिष शिरोडकर सर, या प्रत्येक, आणि सागर नाईक. आवर्जून सागर नाईक यांच्याबद्दल एकच आठवण सांगतो की 1,55,000ची ज्या स्पर्धेची आपण एवढी चर्चा करत असतो, बऱ्याच मुलाखतीत ऐकतो, कृष्णा सातपुतेच्या विरोधात सिंधुदुर्गचे खेळाडू जिंकले होते. त्या स्पर्धेत कृष्णा सातपुतेचा झेल, अफलातून झेल घेतला होता तो सागर नाईक यांनी. आणि त्या सागर नाईक यांची वर्णी किरण परब तुझ्या ड्रीम 11 मध्ये आहे. सागर नाईक, आपण जर ऐकत असाल तर आवर्जून आपण ऐकावं. अजूनही आपल्याला क्रिकेटसाठी खूप काही द्यायचं आहे. आणि किरण, वेळेचं भान राखून आपण थोडंसं रॅपिड फायर कडे अगदी जलद बोलूया. रॅपिड फायर एक सांगायचं राहिलं, त्या ड्रीम 11 मध्ये मी महत्वाचं नाव घ्यायचं राहिलं माझं, म्हणजे तो वैभव जाधव.
वैभव जाधव अगदी बरोबर आहे, कारण वैभव जाधवच्या उल्लेखाशिवाय मला वाटतं हा 5वा भाग असावा मुलाखतीचा. प्रत्येक मुलाखतीत वैभव जाधवचं नाव आवर्जून घेतलं जातं. वैभव, तुझ्यापर्यंत जरा हा आवाज पोचतोय, नक्कीच पोचेल. अजूनही तुला आमची सगळ्यांची विनंती असेल की थोडासा फिटनेसवर लक्ष देऊन पुन्हा एकदा तू क्रिकेटच्या मैदानावर उतरावंस. किरण, तुझी सुद्धा ती इच्छा असावी. किरण, तुला जर विचारलं बेस्ट बॉलर, युअर फेवरेट बॉलर? वैभव जाधव. युअर फेवरेट बॅट्समन? सागर नाईक. युअर फेवरेट फिल्डर? अक्षय गाठवड. फेवरेट टीम? फ्रेंडशिप टीम. फेवरेट अंपायर? उत्तम मोठे, सतीश डोंगरे. फेवरेट कॉमेंटेटर? अशोक नाईक, समीर मांढरे, बादल चौधरी, राजा सामंत. फेवरेट ग्राउंड? शिरोडा. फेवरेट ऑर्गनायझेशन टुर्नामेंटवर? देवगड. फेवरेट कॅप्टन? संजय नागवेकर. आणि जर तुझ्या ड्रीम 11 मध्ये 5 खेळाडू आपल्याला गोव्याचे निवडायचे असतील तर कोण असतील ती नावं? संजय नागवेकर, सनम तळगावकर, मनोज नार्वेकर, समर्थ गवस. ही नावं तुझ्या ड्रीम 11 मध्ये असतील. आणि जेव्हा आपण अपोनंटचा विचार करतो, वेगवेगळे अपोनंट तुला भेटले, टफेस्ट अपोनंट मध्ये अपोनंट बॅट्समन? सनम तळगावकर. टफेस्ट बॉलर? माझ्या मते किशोर भगत, कारण तो लेफ्टीला चांगली गोलंदाजी करायचा. टफेस्ट टीम अपोनंट? कोल्हापूर. आणि टफेस्ट कॅप्टन, ज्या कॅप्टनच्या संघाची भीती वाटायची, दहशत असावी? संजय नागवेकरचं नाव बऱ्याच वेळा किरणच्या मुलाखतीत आपण ऐकतोय आणि खूपच मोठं नाव आहे संजय नागवेकर. मी सुद्धा स्वतःला नशीबवान समजतो की संजय नागवेकरचं सानिध्य मला सुद्धा काही काळ लाभलं. किरण, जर पुनर्जन्म लाभला तर क्रिकेटर म्हणून व्हायला आवडेल की दुसरा चॉईस असेल? नाही, नक्कीच क्रिकेटर म्हणून पुनर्जन्म घ्यायला आवडेल. आणि आजच्या घडीला किरण परबची गादी चालवावी असा कोण खेळाडू शिरोडामध्ये तुला दिसतो? शिरोडात माझ्या मते आता म्हणजे ज्याला मला ज्याची गोलंदाजी जास्त आवडते तो म्हणजे अक्षय गाठवड. आणि गोलंदाजीच्या बाबतीत सांगाल तर नवीन गोलंदाज तयार होणार म्हणजे ग्लेन फर्नांडिस. आणि आज या घडीला 30 वर्षाची क्रिकेटची कारकीर्द, अजूनही बरीच कारकीर्द बाकी आहे. आणि या क्षणाला जर सॉरी म्हणायचं असेल तर सॉरी कोणाला म्हणशील? आणि थँक्स म्हणायचं असेल तर थँक्स कोणाला म्हणशील? थँक्स म्हणजे आभार मानेन माझ्या आई वडिलांचे, कारण त्यांनी मला कायमच पाठिंबा दिला खेळण्यासाठी. कधी असं म्हणजे जाऊ नको खेळायला असं कधी त्यांनी सांगितलं नाही, त्यामुळे वडिलांचा जास्त आभारी आहे. आणि सॉरी म्हणायचं असेल तर? अर्थात सॉरी म्हणण्यासारखी कोणतीही चूक किरणकडून अजूनपर्यंत घडली नाही. आणि किरण, अशी कोणतीही चूक तुझ्याकडून घडू नये. अनेक स्पर्धा अजून गाजवायच्या आहेत तुला आणि अनेक चषक सिंधुदुर्गात आपल्यासाठी आणायचे आहेत. हा 30 वर्षांचा प्रवास जेव्हा आपण बघतो तेव्हा सगळ्यात महत्वाची गोष्ट असते ती म्हणजे फिटनेस. सिंधुदुर्गातील एक खेळाडू आशिष शिरोडकर सर, ज्यांच्या फिटनेसची चर्चा आपण वारंवार करत असतो. आणि आज काही युवा खेळाडू तुझी मुलाखत ऐकत असतील, या फिटनेसबद्दल, आपला फिटनेस कसा ठेवावा, मैदानावर कसं वावरावं, किती खावं, काय खावं, या बाबतीत तुझ्याकडून काही ऐकायला युवा खेळाडू उत्सुक आहेत. आता आम्ही जे आता फ्रेंडशिप चॅनलमध्ये आम्ही खेळतो, मी माझ्यामध्ये 10 वर्ष तरी खेळतो. आम्ही दुपारचं जेवण वगैरे काय जेवत नाही खेळताना. आणि याच्या अगोदर पण म्हणजे आणि आमच्या जे संघात जे खेळाडू आहेत त्यांना कुठचंही व्यसन नाही. त्या व्यसन नसल्यामुळे आमचा संघ किंवा मी स्वतः किंवा आशिष असू दे, सर्वजण फिट आहोत. मला त्यांना सांगावंसं वाटेल की त्यांनी व्यसन करू नये जास्त. जर खेळायचं असेल तर मोबाईल बाजूला ठेवून जोरदार प्रॅक्टिस केली पाहिजे, तर आपण खेळात यशस्वी होऊ शकतो. अगदी बरोबर आहे. किरणने सांगितलं की जर तुम्हाला किरण परब बनायचं असेल तर पहिल्यांदा तुम्हाला व्यसनापासून लांब राहावं लागेल आणि व्यसनाबरोबरच मोबाईलपासून सुद्धा आपल्याला थोडंसं लांब राहावं लागेल. किरण, जाता जाता
शेवट, काही युवा खेळाडू अजूनही तुझ्या बॉलिंगच्या शैलीबद्दल किंवा बॅटिंगच्या शैलीबद्दल ऐकायला आतुर आहेत. ज्या तुझ्या शैलीने म्हणजे स्लो ओव्हरमध्ये सुरुवात कशी असावी आणि डेप्थ ओव्हरमध्ये कशी असावी, अशा काही गोष्टी तुझ्या बॅटिंगचं गोलंदाजीचं राज सांगून आजची मुलाखत तू संपवावीस. जेव्हा खेळ सुरू केला म्हणजे आचार्य नंबर वगैरे 11, तेव्हा आता जे म्हणजे MRI चेंडू वगैरे होता, तेव्हा फलंदाजी वगैरे करताना खालूनच जास्त करून चौकार जास्तीत जास्त चौकार, षटकार हा विषय नव्हता तेव्हा. आता ज्याप्रमाणे चेंडू बदलले म्हणजे 10x हेडी वगैरे चेंडू आले, त्याप्रमाणे फलंदाजी सगळ्यांची बदलत गेली. त्याप्रमाणे मी पण बदललो, त्याप्रमाणे फलंदाजी केली. आणि गोलंदाजी बाबतीत म्हणजे गोलंदाजी पहिल्यांदा जेव्हा मी सुरुवातीला टाकायचो वेगवान गोलंदाजी करायचो, पण आता वयाप्रमाणे गोलंदाजीत पण थोडा बदल केला, स्पीड पण कमी झाला आहे थोडा. अगदी बरोबर. वयानुसार आपल्या खेळात कसा बदल करावा आणि प्रत्येक वयोगटाच्या संघात आपण फिट कसं बसावं हे आपण किरण परब यांच्याकडून आपण ऐकलो. किरण, पुन्हा एकदा 70 स्पोर्ट कट्टाच्या वतीने आपले मनापासून आभार मानतोय. आमचे कॅमेरामन बंटी केरकर आणि 70 स्पोर्ट कट्टाचे मालक गणेश मोरजकर, आमचे सहकारी पराग पडवळ यांच्या साथीने आपण किरण परब यांची जीवनपट आपण पाहिला. सोहनलाल द्विवेदी यांनी म्हणून ठेवलंय, यूं ही कुछ किए बिना जय जयकार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. एज इज द ओनली फिगर फॉर मी, असं लियांडर पेस यांनी म्हणून ठेवलंय. आणि त्यामुळेच लियांडर पेस 40 झाल्यानंतर सुद्धा ATP स्पर्धेच्या फायनलमध्ये खेळताना दिसले. हा आदर्श आपण ऐकलाय, वाचलाय, पण तो आदर्श गेली अनेक वर्ष ज्यांनी मनापासून जगलाय. असं नाव आज आपल्या समोर होतं किरण परब. अजूनही बरंच क्रिकेट ज्यांच्यापाशी शिल्लक आहे, ज्यांचं बरंच क्रिकेट आपण पाहणार आहोत, त्या किरण परब यांचे पुन्हा एकदा 70 स्पोर्ट कट्टाच्या वतीने आभार मानूया आणि आजच्या पुरती रजा घेऊया, थांबूया. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.